झी 24 तास एक पाऊल पुढे। तर पाकिस्तान विरुद्धच्या 2 T20 आणि 3 वन डे साठी टीम इंडियाचं सिलेक्शन मुंबईत होणार आहे। इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता सिलेक्शन कमिटीची चांगलीच कसोटी लागणार आहे। पाक विरुद्ध कोणाला मिळणार संधी? सिलेक्शन कमिटीची पुन्हा कसोटी। भारत आणि पाकिस्तान या 2 पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रतिष्ठेचा लढा रंगणार आहे। 2 T20 आणि 3 वन डेची मेजवानी या निमित्तानं क्रीडाप्रेमींना मिळणार आहे। याच 2 T20 आणि 3 वन डेसाठी भारतीय टीमचं सिलेक्शन मुंबईत होणार आहे। संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील सिलेक्शन कमिटीची यावेळी पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे। इंग्लंड विरुद्ध मायदेशात धोनी अँड कंपनीनी लाज आणली, त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्ध्यांविरुद्धच्या मॅचसाठी कोणाला टीममध्ये संधी मिळणार याकडेच क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय। सचिन तेंडुलकर पाक विरुद्धची वन डे सिरीज खेळणार आहे अशी चर्चा भारतीय क्रिकेट विश्वात सुरू आहे। गेल्या काही काळापासून धोनीच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या सिरीजसाठी अनेक मोठे बदल अपेक्षित होते, मात्र तसं काहीच पाहायला मिळालं नाही। आता सिलेक्शन कमिटी पुन्हा एकदा जुन्याच टीमवर विश्वास दाखवते की नव्या चेहऱ्यांना संधी देते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।